नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे भाजपाच्या गोटातून. भाजपा कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. भाजपाच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे. एकमत नसलेल्या जागांवर सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केले गेले. मुख्यमंत्र्यांच्या सोबत ही चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर अंतिम निर्णय हा घेतला जाईल. ही एक मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपाच्या गोटातून भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू होतीये. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. भाजपाच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक आहे. या बैठकीमध्ये मुंबईतील जागा वाटपासंदर्भात चर्चा होतीये. पक्षातील अंतर्गत जागा वाटपासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होतीये. भाजपातील कोअर कमिटीचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आधी शिवसेनेसोबत जागा वाटपासंदर्भात बोलणी सुरू आहे आणि आता भाजपाच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत. मनोज, एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. भाजपाच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात ही बैठक आहे. अधिक माहिती. नक्कीच जगदीश, आपण बघितलं भाजपची संचलन समितीची बैठक सुरू आहे आणि आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. पुढच्या महिन्यामध्ये ही निवडणूक, या निवडणुकीसाठी संचलन समितीची कमिटी ही आपण बघितलं मुंबई अध्यक्ष अमित साठे यांच्याकडनं तयार करण्यात आलेली आहे आणि यासाठी आज आपण बघितलं ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. आणि या बैठकीमध्ये प्रत्येक मुंबईमध्ये जेवढे उभे राहणार आहेत प्रतिनिधी, त्यांची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातून आपण 3 प्रतिनिधी हे निवडण्यात येणार आणि या 3 प्रतिनिधींची यादी ही आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडे संपूर्ण आपण या ठिकाणी बघितलं तर यादी ही घोषित केली जाणार आहे. त्यामुळे आपण निवडणूक आपण समितीची बैठकी सुरू आहे आणि या बैठकीला आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, चित्रा वाघ, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर आणि मुंबई अध्यक्ष अमित साठे हे उपस्थित. सकाळपासून या बैठकीला सुरुवात आहे. आता आपण 7 ते 8 तास झालेले आहे, तरीही बैठकी अद्यापही सुरू आणि या बैठकीमध्ये किती वेळ लागेल सांगू शकणार नाही. पण ही बैठक आणि या बैठकीमधून आपण जे निवडणूक लढणारे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर ही यादी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही पाठवण्यात येणार आहे. आणि ही समिती आपण समन्वय राखण्यासाठी देखील आहे आणि निवडणूक कशा प्रकारे यासाठी रणनीती देखील या बैठकीमध्ये जाणार आहे. त्यामुळे ही जी संचलन समितीची बैठक आहे ती प्रमुख या ठिकाणी काम करणार आहे आणि यामधून आपण उमेदवार कशा प्रकारे निवडल्याचं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ठीक आहे जगदीश. मनोज, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.